तुम्ही माफी मागायला सांगितली अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिलं निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून. नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा अध्यक्ष महोदय. आता तर तुम्ही मूळ बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सण करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे. हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे. हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे. हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे. हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळे अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज. ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी इतिहासावर डिबेट न करता विधेयकावर बोला. ही इतिहासावर डिबेट करण्याचं नाही आहे विषय. तुम्ही विधेयकावर बोला, विधेयकाच्या तरतुदीवर बोला, विधेयकाच्या तत्वावर बोला, पण इतिहासावर डिबेट करू नका. जेव्हा इतिहासावर डिबेट करू नका. आवाड साहेब चला बोला, कन्क्लूड करा. चला कन्क्लूड करा. पुढे पुढे पुढे. रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना, आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला. तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी.
चला मंत्री महोदय काय बोलायचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. थोडं 10 मिनिटं स्थगित करू. सभागृह 10 मिनिटाकरता आपण स्थगित करत आहोत. बसा, ठीक आहे, बोलू दे. आता मी बसलोय ना, मी उभा आहे ना. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो जागेवर बसून घ्या, मी उभा आहे इकडे. जरा तरी डेकोरम पाळा. बसून घ्या. या देशाच्या आराध्य दैवताविषयी जर का आपल्या तोंडातून, मुखातून कुठच्याही कारणास्तव काही शब्द निघाले असतील ज्यातून सगळ्यांची भावना दुखावली गेली असेल, तर मला वाटतं अशा विषयात माफी मागण्यात कोणाचाही कुठचा कमीपणा होत नाही. त्यामुळे मला वाटतं आपण जर या विषयात दिलगिरी व्यक्त केली तर ते योग्य ठरेल. थांबा, ऐकून तर घ्या. चला आव्हाड साहेब. मला काही विषय वाढवायचा नाही आहे. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझे शब्द मागे घेतो. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, या सभागृहात कामकाज करत असताना कोणत्याही सदस्यासाठी सर्वात दुर्दैवी गोष्ट असते जर का आपण उल्लेख केलेल्या शब्दांना जर रेकॉर्डवरनं काढून घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासाठी दुःखद ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करून टाका. दिलगिरी व्यक्त करा. आव्हाड साहेब, आपल्या आराध्य दैवता संदर्भात ओ रईस शेख, तुम्ही बसा. चला चला साहेब, बोला बोला, ऐकतोय मी. अध्यक्ष महोदय, मी जे दाखले देत होतो त्या दाखल्यामध्ये ऐकून तर घ्या. बोला बोला. एक मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट ऐकून घ्या. थांबा जरा नारायणराव, थांबा. चला आव्हाड साहेब लवकर. ठीक आहे,
ठीक आहे. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो. आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी. माझ्या शब्दाने जर कोणाची मन दुख. एक मिनिट, ऐकून तर घ्या. हे बघा ऐकून घ्या. या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की एक मिनिट थांबून घ्या. मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे. सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे मी रेकॉर्ड वरनं काढत आहे. बसा अध्यक्ष महोदय, आता बसून घ्या. असं नाही, असं काय करताय? बसून घ्या. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी एक मिनिट, या बिलावर जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपलं सर्वांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय निंदनीय शब्दांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणीही मोठं होऊ शकत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सूचना केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती. तरी पण अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या संधीला पण ठोकारलाय. तुम्हाला निर्देश द्यावे लागले. अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात यावा. ठीक आहे, बसून घ्या. बोला राणे साहेब, बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय. उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून. नाहीतर अध्यक्ष महोदय, उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा. अध्यक्ष महोदय निलंबित करा. एक लक्षात घ्या अध्यक्ष महोदय, हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे अपमान तुम्ही सहन करा अध्यक्ष महोदय. बसून घ्या. अध्यक्ष महोदय, बघा तुम्ही यांच्या हातवारे बघा. एक लक्षात घ्या, या सभागृहात एखाद्या विषयावरती मी निर्देश दिल्यानंतर, त्या निर्देशाचं पालन झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते मी रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आपण याच्यात पुढे जायला पाहिजे. आता आपण कामकाज पुढे न्यायला पाहिजे. बसून घ्या.
बोला. अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये निवडून येणारे प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष महोदय 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. परंतु हा संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह असून 12.5 कोटी या महाराष्ट्राच्या नागरिकाचा अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व हा सभागृह करतोय. एका काळी अध्यक्ष महोदय प्रभू रामचंद्रांच्या विषयी एलफेल बोलणारे व्यक्ती, कुठे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये चुकीचे वक्तव्य करणारे लोक आज छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे अध्यक्ष महाराज, जगभरात असलेले सर्व हिंदूंचा आराध्य दैवत आहे. केवळ एका कम्युनिटीला, एका जातीचा, एका धर्माचा लोकांना, विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी जर जितेंद्र आव्हाड अध्यक्ष महोदय केवळ दिलगिरी व्यक्त करत असेल, ते दिलगिरी पुरती नाही आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र नाही, जगभराचे सर्व हिंदूंचा आराध्य दैवताचा अपमान आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे, अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय, दिलगिरी शब्द हा चुकून जर तोंडातून निघाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली जाते. जाणून बुजून या देशाच्या हिंदूंना चिथवण्याचा प्रयत्न जे करतायत अध्यक्ष महोदय, ऐका ना, हो ऐका ना, ऐका, अरे बाबा ऐका ना, अरे बाबा ऐका ना त्यांना. ठीक आहे, बसून घ्या अध्यक्ष महोदय, बस चला आता बसून घ्या. हो एक मिनिट ऐका. जाणून बुजून या देशाच्या, एक मिनिट ऐका. हो अरे बाबा हे नाही ना, असं नाही होत ना. अध्यक्ष महोदय, या देशाच्या हिंदूंना जाणून बुजून चिथवण्याचा प्रयत्न करणारे हे ढोंगी सेक्युलरिस्ट, हे सुडो सेक्युलरिस्ट अध्यक्ष महोदय, मताचा लांगुल चलान पणन करण्यासाठी जर हिंदू देवी देवतांचा आणि हिंदूची पदपातशाही स्थापित करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, त्यांना निलंबन केला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा आणि सागर साहेब, मला एक गोष्ट सांगा, 1 मिनिट शांत बसा, 1 मिनिट. त्यांच्याकडनं चुकीचं विधान झालं. हो सागर साहेब खाली बसा, मी बोलतोय असं काय करता. सागर साहेब खाली बसा. हे बघा, त्यांच्याकडनं जे विधान झालं ते चुकीचं होतं. आता एखाद्या सदस्याकडनं चुकीचं विधान जर झालं सभागृहात, ऐकून घ्या. तर आपण काय करतो सहसा, आपण ते केलेलं स्टेटमेंट रेकॉर्डवरनं काढून टाकतो. आता बसून घ्याल का, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. मला बसून घ्या, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. बसून घ्या. खालती बसून घ्या. त्यामुळे नंबर 2, आपण त्या संबंधित सदस्याला दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागायला सांगतो. मी दोन्ही गोष्टी केल्या आहेत. 1 मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आत्ता विधान केलेलं आहेत त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय. त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आव्हाड साहेब, हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या, असं नाही चालणार. बसून घ्या, असं नाही चालणार. बसून घ्या.
बसून घ्या. चला आवाज साहेब, अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस. ऐका. आता अध्यक्ष महोदय, चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मी कोण आहे? अध्यक्ष महोदय, नाही, त्यांच्यानंतर कोण आहे? चला